मी आता असं आहे देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा दाभोळे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव असा आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी मरगतचं असे दिवसभर कार्यक्रम ठेवलेले असत. महाराजांका पहिलं मानाचा मुजरो करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला. देवा तुझा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. जेवणाची तयारी चालू असा. उडवले होय हो कॅच बॉ काय घातले. पावनाईच्या देवळात समोरी लावले तिथे साठ समुद्राचं नाव घेते हळदी कुंकवाचा थाट. शाबा असा येऊ काय पटकन किती वेळ विचार करतोय. मी आता असं आहे देवगड तालुक्यातील निसर्गरम्य अशा दाभोळे या गावात आणि आज असा 19 फेब्रुवारी आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव असा शिवजयंती असा आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी मरगतचं असे दिवसभर कार्यक्रम ठेवलेले असत. महाराजांका मानाचा मुजरो करूया आणि त्याच्या शेजारीचं असा पावनाई बावई आणि गांगेश्वराचा मंदिर देवांचा पण दर्शन घेऊया. सर देवळाकडे जाऊया. मंडपावर होता मस्त की सजावट मावळ्यांना एकत्रित करून हे स्वराज्याची स्थापना केली. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये एक आपला मराठी बाणा हा जगामध्ये ओळखला जातोय. देवळाचा नूतनीकरणाचा काम चालू असा. पावनाई देवीचं दर्शन घेऊया. गंगेश्वराचं दर्शन घेऊया. इकडे असा भावई देवीचा पण दर्शन घेऊया. अजून बराचसा काम असा. इकडे मराठी शाळा असा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्मरा संतोष लाडी आहे. माझ्या शाळेचे नाव चिको प्राथमिक शाळा दाभोळे नंबर 2 आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते आणि आईचे नाव जिजामाता होते. त्यांनी रायरीच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गिरीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवाट या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठावरील वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझा मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भक्ती मुकेश गाडी आहे. आज मी आपणासमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजे लहानपणापासूनच खूप हुशार होते व चाणाक्ष बुद्धीचे होते. माता जिजाऊंनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब यांसारख्या शत्रूंचा पराभव केला. लहानपणीच माता जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांच्या मनात रुजविले. वयाच्या केवळ 15व्या वर्षी
ज्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वर मंदिराजवळ स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीराव देशपांडे, जीवा मावाला असे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. अनेक किल्ले जिंकून मराठा साम्राज्य उभारले. त्यांनी शत्रूंना शौर्याने व बुद्धीने पराभूत केले. गामिनी कावा ही त्यांची प्रभावी युद्धनीती होती. त्यांनी सर्वांना समान न्याय दिला. सर्व धर्मांना समान मानले. स्त्रियांना माते समान मानले आणि रयतेवर जीवापाड प्रेम केले. त्यांच्या कार्यामुळे मराठा साम्राज्याची कीर्ती सर्वत्र पसरली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी मनाचा अभिमान आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, शब्दही अपुरे पडतील अशी शिवबांची कीर्ती. शब्दही अपुरे पडतील अशी शिवबांची कीर्ती. राजा शोभून दिसे जगती, अवध्य जगाचे शिवछत्रपती. अवध्य जगाचे शिवछत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाव युविका घाडी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा हे एक शूर आणि आदर्श राजा होते. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हेरी गुड. महाराजांका ढोल पथक मानवंदना देणार असा. देवा तुझा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा.
महाराजांका मानवंदना दिलेली असा. अटीतटीचो सामनो असा. 1 चेंडू 7 धावा. निर्धाव चेंडू. फिल्डिंग करणारा संघ विजयी झालेलो असा. चला जेवक जाऊया. प्रारंभी गणनायकासी नमना साष्टांग भावे किजे शेंदूर डोरोनी सोंड भरवे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे जे कोणी चिंता हरे गोसावे सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला सुरे सीताकांत स्मरण हर हर महादेव हर हर महादेव. चापा चंदन कुंभ बेल दवना जाई दुई सेवते निर्वाळे टपुळे कणेर कमळे पुष्पे मधु मालते सातू तीळत शेत तंदुळ पा पूजा परी शंकरा यात्रा जी भरली अपार गरजे वर्णित ये घरा. सीताकांत स्मरण हर हर महादेव. सामन्याला सुरुवात वैयक्तिक मोठ्याची पहिल्या संघाची पहिले मैत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाजरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे जे कोणी चिंता हरे गोसावे सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाजरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे जे कोणी चिंता हरे गोसावे सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. आता या पंक्तीनंतर महिलांची पंगत असणार आहे. याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हरीच्या घरी सेवया तू पुढोऱ्या हरिवाडी तो ब्राह्मणा वेळ वेळा असे ब्राह्मण देऊनी तृप्त झाले विडा दक्षिणा देऊनी गौरविले. कामेश्वर नाम संकीर्तन हर हर महादेव. स्पेशल आमरस. स्पेशल आमरस असा राळ भात. दुसरं एक चेंडू 3 धावा. वाढण्यासाठी मदत करायची आता आउट. 2 धावा इथे. एका चेंडू 3 धावा होते. 2 धावा झाले. 1 विकेट. फिल्डिंग करणारे जिंकले. चला महिलांचा तिकडे हळदी कुंकू चालू असा. तिकडे जाऊया. हॅलो सगळ्यांना गणेश गाडी 11 विरुद्ध हेमंत गाडी 11 असा सामना खेळला जातो या मैदानावर. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना गणेश गाडी 11 विरुद्ध हेमंत गाडी 11 असा सामना खेळला जातोय. तसेच जर कोणाचं जेवण राहिलं असेल तर कृपया त्याची व्यवस्था केलेली आहे. त्याची उदाहरण नोंद घ्यायची आहे. हेमंत गाडी 11 विरुद्ध गणेश गाडी 11 असा सामना खेळला जाणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना.
मुंबादेवीची मुंबादेवी, तुळजाभवानीची भवानी, कलकत्त्याची कालिका, संतोषरावांचे नाव घेते सांगवे गावची बालिका. मंगल देवी मंगल माते वंदन करते तुला. श्रीकृष्णरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला. शाबास. बाप्पाच्या चढवले जा. पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवर एक धाव पूर्ण करतायत. आता तिकडे रस्ती जास्त आला होता. मोठा फटका सजवला लेफ्ट साईडच्या दिशेने चित्रसून तैनात आहे. एक सुंदर असा झेल टिपला गेला आणि तेजस राव त्याला माघारी. कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या पुढे हळदी कुंकाच्या राशी, संतोषरावांचे नाव घेते शिवजयंती जयश्री. शाबास. आईची माया देवाची छाया, महेशरावांचे नाव घेते मी त्यांची माया. शाबास. मैदानावर केवढा जातोय सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना. प्रथम तिच्याकडे जावा, तिच्याकडे जावा. ती बघा आमिषाची अवस्था बसली आहे. आठव तू माईक धरणे आठव. माईक धरणे आठव. येत कसा म्हण तसा काय नाही. हेमंत गाडी सर्च करता मोबाईलवर. त्याला माघारी परतवले. पावनाईच्या देवळात समई लावले तिथे साथ, प्रमोदरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा थाट. शाबास. असा योग आहे पटकन. किती वेळी विचार करतोय. स्वतः होत मोबाईलात. चांदीच्या ताटात रुपये टाकते माझे आवडते शाबास. चेंडू असणार आहे. घेतो गोल्या नाव लावल्याचं घेतं आपल्याला पाहायला मिळत आहे गणेश गाडी या संघाकडून. घेतो नाव 3 ओव्हरीत 19 धावांची गरज असा. फायनल असा आता आउट झालो. पहिल्याच बराच आउट झालो. उडवले. कॅच बघा घेतल्या. गाडी घेतल्या ना कॅच. या एका हातात कॅच घेतल्या. भारी. 8 चेंडू 8 धावा. आमच्या होतलो असतो कपाळावर बॉल. 2 गावले. 7 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 5 धावा. अटीतटीचा सामना. दुसऱ्या संघाचा संघमालक पाहायला मिळतोय गणेश गाडी. 6 चेंडू 5 धावा समीकरण. पहिला चेंडू फेकी झाली आहे. बाहेरची धाव मागितली गेली आहे. एक काढल्याने परंतु महातीत सामना आहे. 4 धावाची गरज. 5 चेंडू 4 धावा. योगेश गाडी यांच्याकडे पुढे चेंडू. गणेश गाडी आला. यावेळी मात्र खराब चेंडूची फेकी झाली आहे. यावेळी यांच्या माध्यमातून समीकरण आहे. 5 चेंडू 3 धावा. योगेश गणेश संघमालक संघमालक पाहायला मिळतात. नो फेकी झाली आहे. झाले. आणि 3 धावा ऍड केल्या जातात. संघ विजयी झाल्याचं संघ विजयी झालो. तर आज शिवजयंती निमित्त दाभोळे गावातील ग्रामस्थांनी मरगत उत्सव कार्यक्रम ठेवलेलं होतं. सकाळीच शिवप्रतिमेचा पूजन केल्याने महाप्रसाद होतो. मॅची होते. हळदी कुंकू होता. शिवजयंती निमित्त मोबाईल इकडे तिकडे फिरवलेलो असा आणि छोटासा व्हिडिओ केलेलो असा. काय चुकलं असं तर नक्कीच सांगा. धन्यवाद.